राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी जमलेल्या माझ्या पूर्ण समाज बांधवांना आणि सर्व नांदेडवासियांना, आपल्या संबंध देशातील समाज बांधवांना 150व्या जयंतीनिमित्त मी डॉक्टर विभूतवार, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय बारड, माझी सौभाग्य कांक्षिणी डॉक्टर आशा विभूतवार, संचालिका स्वामी विवेकानंद हॉस्पिटल साठे चौक नांदेड, या दोघांतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. बऱ्याच जणांनी या ठिकाणी बाईट दिलेले आहेत. जवळपास त्यांनी सर्व विषय कव्हर केले आहेत. माझं व्यक्तिशः मत हे आहे की आमचा समाज खूप गरीब आहे, अल्पसंख्याक आहे आणि अशिक्षित आहे. आता समाज थोडं शिकलाय, थोडं सुधारलाय. कुठलंही राजकीय नेतृत्व एखादी मागणी मान्य करण्यासाठी तुमचं मत किती आहे, तुमच्या समाजाकडून राजकीय फायदा किती होतो, याचा विचार करूनच समाजाची मागणी मान्य केल्या जाते, असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु 150 वर्षापूर्वी पुरोगामी महाराष्ट्र कसा असावा, स्वच्छतेचं महत्व काय आहे, स्वच्छता केल्यामुळे दुर्गंधी पसरत नाही, शहर स्वच्छ राहतं, तुमचे वैयक्तिक स्वच्छ राहते, आजार होत नाहीत. सोबतच शिक्षणाची कास जर तुम्ही धरली तर तुमचा सर्वांगीण विकास होतो. तुमचं मस्तक जर प्रगल्भ करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आमचे बाबा म्हणायचे की बाबा मुळी विका पण शिक्षण शिका. ती संधी, हे वाक्य प्रत्येकाने या ठिकाणी आज अंमलात आणणं खूप आवश्यक आहे. मी या ठिकाणी एकच म्हणेल की आदरणीय महापौर मुळे मॅडम या ठिकाणी त्यांनी जे आम्हाला वचन दिलेलं आहे, या ठिकाणी चौकाचं सुशोभीकरण असेल, त्या रस्त्याचं नामकरण असेल आणि संत गाडगेबाबांचा पुतळा उभारण्याची जी प्रक्रिया असेल, कृपया त्यांना हात जोडून विनंती आहे प्रशासनाला, आमच्या समाजातर्फे, की आपण दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी आपण या ठिकाणी कटिबद्ध राहावं. सोबतच राष्ट्रसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, मला आठवतं आदरणीय स्वर्गवासी R पाटील, ज्यांना आपण आबा म्हणायचो, त्यांनी त्यांच्या काळामध्ये या महाराष्ट्रातल्या स्वच्छता अभियान राष्ट्रसंत गाडगेबाबा अभियान हे नाव दिलं होतं. नंतर माहिती नाही काय बदल झाले, प्रशासनाने काय ठरवलं, शासनाने काय ठरवलं, ही योजना, ही मोहीम आज गुलदस्त्यात बंद आहे. पुनश्च एकदा गरज आहे आपल्या सर्वांना, जे काही मोदी साहेब या ठिकाणी आदरणीय भारताचे आदरणीय पंतप्रधान, त्यांची जी पूर्ण टीम आहे, त्यांनी जे काही स्वच्छते मोहीम या ठिकाणी सुरू केली आहे, त्याला पुनश्च एकदा राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचं नाव द्यावं आणि गाडगेबाबांचे समाजोपयोगी विचार तळागाळातील दुर्लक्षित घटकांना, वंचित घटकांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी जे मार्गदर्शन केलं, स्वतःचं आयुष्य त्यांनी या ठिकाणी व्यतीत केलं, अशा महान पुरुषाला मरणोत्तर का होईना पण भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी द्यावा, अशी आमच्या सर्व समाजातर्फे या ठिकाणी मी मागणी करतो, विनंती करतो. पुनश्च एकदा आपणा सर्वांना या संत गाडगेबाबाच्या 150व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. आपण स्वतः घरात स्वच्छता ठेवा, परिसर स्वच्छ ठेवा, रस्ते स्वच्छ ठेवा आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. एवढा आदर्श माणूस, ज्यांनी घटना लिहिली, आदरणीय डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांचे गुरु होते संत गाडगेबाबा, त्यांना गुरु करण्यामागे काय उद्देश होता याचं तुम्हीच आकलन करावं. या ठिकाणी पुनश्च एकदा विनंती करतो की आपण या ठिकाणी जमलात आणि हा कार्यक्रम यशस्वी केला, त्याबद्दल समाजाचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि मला बोलण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि त्या पुतळ्याचं नियोजन आपण